नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण बटाट्याची खीर करणार आहोत। हेल्दी व टेस्टी अशी झटपट होणारी खीर तुम्ही उपवासासाठीही बनवू शकता। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया खीर बनवण्यासाठी। बटाट्याची खीर करण्यासाठी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढी खीर करायची असेल त्यानुसार कमी किंवा जास्त बटाटे घ्या। आता आपण ह्या उकडलेल्या बटाट्यांची साल काढून घेणार आहोत। आपण आता सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या बटाट्यांना आपण कुस्करून घेणार आहोत। किसून घेतले तरी चालतील किंवा हाताने कुस्करले तरी चालतील। सर्व बटाटे कुस्करून तयार आहेत। आता आपण इतर साहित्य बघूया। मध्यम आकाराच्या 4 बटाट्यांसाठी आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे साजूक तूप म्हणजेच गावरानी तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर वनस्पती तूप वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। तुम्हाला खीर जेवढी गोड हवी असेल त्यानुसार साखर घ्या। हे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहेत। काजू, बदाम, पिस्ते, चारोळी वगैरे असे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। उपवासाला ही खीर बनवत असाल तर त्यानुसार तुम्हाला चालत असतील ते ड्रायफ्रूट घ्या। हे वेलदोडा पूड व जायफळ पूड घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घ्या। हे खोबऱ्याचे तुकडे कापून घेतलेले आहेत। चला मग आपण आता खीर बनवून घेऊया। तापलेल्या तुपामध्ये आपण आता खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत। खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेणार आहोत। सर्व साहित्याने व्यवस्थित फोडणी बसू देऊया। खोबऱ्याचा वगैरे रंग चेंज झाला की आपण समजायचं की फोडणी बसली। आणि मग आता आपण दूध घालून घेणार आहोत। साखर घालून घेऊ, मीठ घालून घेऊ। दुधाला उकळी आल्यानंतर आपण कुस्करून ठेवलेले बटाटे घालून घेणार आहोत। आता सर्व साहित्य आपण मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत। खीरला उकळी आल्यानंतर आपण आता वेलदोडा व जायफळची पूड घालून घेणार आहोत। एक उकळी आल्यानंतर आपली खीर तयार आहे। नक्कीच करून बघा। झटपट होणारी, उपवासासाठी चालणारी, हेल्दी व टेस्टी अशी बटाटा खीर। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। न विसरता बेल बटनही ऑन करून द्या। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।